समीक्षा बबन कट्टे। मी इयत्ता 6वीतले विद्यार्थी। अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला राष्ट्रीय विज्ञान दिवसाविषयी काही 4 शब्द सांगणार, ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती। सुखामागे धावत धावत विवेक पडतो घाण, सुखामागे धावत धावत विवेक पडतो घाण, पाण्यात राहूनही भागत नाही माशाची ताण, पाण्यात राहूनही भागत नाही माशाची ताण। नमस्कार मित्रांनो, आज 28 फेब्रुवारी म्हणजे विज्ञान दिवस। राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा। विज्ञान हा मानवाला मिळालेला एक प्रवाही डोळा आहे, ज्याचा वापर जो आविष्कार करत नाही तो खरोखरच अंधळा। मित्रांनो, माणसाला असं स्वप्न देखील वाटत नसतं की तो पक्षाप्रमाणे आकाशात उडू शकतो, माशाप्रमाणे पाण्यात पोहू शकतो, प्राण्यांच्या बरोबरीने पोहू शकतो, परंतु हे सर्व शक्य झाले ते विज्ञानमुळे। तरीही मनात एक प्रश्न निर्माण होतो की विज्ञान शाप की वरदान। मित्रांनो, विज्ञानाचा आपण डोळे आणि योग्य वापर केला तरच विज्ञान हे आपल्यासाठी वरदान आहे। विज्ञान हे आपल्यासाठी वरदान आहे। मित्रांनो, कोणीतरी भोवती बाबा येतो आणि आपल्याला काहीतरी चमत्कार दाखवतो, आपणही त्यांच्या अंधश्रद्धेच्या आहारी जातो। म्हणूनच मला म्हणायचं वाटते, अंधश्रद्धा अज्ञानाने वाटवले। मित्रांनो, तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण होत असेल की राष्ट्रीय विज्ञान दिवस 28 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो। 28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतातील भौमिकवादी सर चंद्रशेखर वेंकटरमण यांनी रमण परिणाम हा शोध निबंध जगप्रसिद्ध नेचर या विज्ञान मासिकाकडे छापण्यासाठी पाठवला होता। पुढे यांनी 1930 साली भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले। राष्ट्रीय विज्ञान दिनासाठी 28 फेब्रुवारी हा दिवस या घटनेच्या स्मरणार्थ ठरवण्यात आला। शेवटी एवढंच बरं असे वाटते, आजच्या या विज्ञान दिनाने चला आपण संकल्प करूया, विज्ञानाचे कास धरूया, कविता आकाश घेऊया। धन्यवाद।